असा लहान मुलगा ज्याला पाणी पिण्यासाठी सुद्धा दुसऱ्याची मदत लागायची, कारण तो स्वतः घागरीला हात लावू शकत नव्हता. ही कथा आहे त्या मुलाची ज्याने पुढे जाऊन भारताचे संविधान लिहिले. हो, तुम्ही बरोबर ओळखलत. ही कथा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. चला तर सुरू करूया मग. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित माझी आत्मकथा या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर सुरू करूया मग. या पुस्तकामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण जीवन प्रवास पाहायला मिळतो. या सारांश रूपी अभिवाचनामध्ये हा जीवन प्रवास आपण 9 भागांमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया मग. या पुस्तकातील पहिला भाग, जन्म आणि कटू वास्तवाची सुरुवात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यात महू येथे 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. त्यांचा जन्म एका महार कुटुंबात झाला होता. वडील रामजी सपकाळ सैन्यात होते. ते शिक्षणाला महत्त्व देणारे होते. त्यावेळी तुमचा जन्म म्हणजे तुमची ओळख असायची आणि त्या ओळखीवरूनच तुम्हाला मान सन्मान भेटायचा. हे सर्व लहान बाबासाहेबांना लवकरच कळलं. मी इतरांसारखा नाही, समाज मला तसं मानत नाही. त्या पुस्तकातील दुसरा भाग, शाळेतील अपमानाची सुरुवात, जिथे सर्व समान असायला हवे. पण बाबासाहेबांसाठी ते ठिकाण खूप वेदनादायक होते, कारण त्या शाळेमध्ये त्यांना वेगळं बसावं लागत होतं. शिक्षक त्यांचा स्पर्श टाळायचे. पाणी स्वतः हाताने घेऊन पिता येत नव्हतं. पाणी पिण्यासाठी कुणीतरी वरून ओतायचं आणि मग आपण पाणी प्यायचं. आणि जर तिथे कुणी नसेल तर ती तहान सहन करायची. कल्पना करा, त्यावेळी त्या चिमुकल्या बाबासाहेबांना काय वाटलं असेल. ज्ञान मिळवण्याची जागा त्यांच्यासाठी अपमानाचं केंद्र बनली होती. या पुस्तकातील तिसरा भाग, प्रवासातील सर्वात मोठा धक्का. हा प्रसंग आत्मकथेत खूप महत्वाचा आहे. एकदा बाबासाहेब आणि त्यांचे भाऊ गावाला निघाले होते, पण कोणताही गाडीवान त्यांना न्यायला तयार नव्हता, कारण ते अस्पृश्य होते. तासनतास पाणी आणि अन्नाविना त्यांनी वाट पाहिली. शेवटी एक गाडी मिळाली, पण तीही अटींसह मिळाली. त्यांची अट अशी होती की आम्हाला स्पर्श करायचा नाही. हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यांना समजलं, समस्या माझ्यात नाही तर समस्या समाजाच्या विचारांमध्ये आहे. या पुस्तकातील भाग चौथा, शिक्षणाची जिद्द. हा भाग म्हणजे एका महान व्यक्तीच्या जीवनातील सर्वात प्रेरणादायी टप्पा आहे, जिथे परिस्थिती अत्यंत कठीण होती पण स्वप्न त्याहूनही मोठी होती. या भागामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचा संघर्ष पाहणार आहोत, जिथे ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी अपमान, गरिबी आणि सामाजिक अडथळ्यांना तोंड दिलं. या भागातील पहिला मुद्दा, एल्फिन्स्टन हायस्कूल ते कॉलेजपर्यंतचा प्रवास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा प्रवास साध्या पण संघर्षमय वातावरणात सुरू झाला, कारण त्या काळात समाजात अस्पृश्यता खोलवर रुजलेली होती. शाळेत बसण्यापासून पाणी पिण्यापर्यंत भेदभाव होता. अनेकदा त्यांना जमिनीवर बसायला लागायचं. पण या सगळ्यात एक गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे त्यांच्या शिक्षणाची भूक. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. अनेक अडचणी असूनही ते सतत पुढे जात राहिले. यातील दुसरा मुद्दा, कॉलेजचं शिक्षण. संघर्षाचा एक नवा टप्पा. मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं ही त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. पण तिथेही त्यांच्या समस्या संपल्या नाहीत. त्यांना तिथे आर्थिक अडचणी प्रचंड होत्या. त्यांना पुस्तकं घेणंही कठीण होतं. जेवण आणि राहण्याची व्यवस्था अत्यंत साधी होती. अनेक वेळा त्यांना उपाशी राहून अभ्यास करावा लागायचा. पण त्यांनी स्वतःला एकच प्रश्न विचारला, जर मी आता थांबलो तर माझं भविष्य काय असेल? आणि उत्तर होतं, कधीच थांबायचं नाही. यातील तिसरा मुद्दा, परदेशात शिक्षण. तिथे त्यांच्या स्वप्नांचा विस्तार झाला. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांना पुढे मोठी संधी मिळाली परदेशात शिक्षण घेण्याची. ते गेले. कोलंबिया युनिव्हर्सिटी USA आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स UK. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी झेप होती. पण ही झेप सोपी नव्हती. परदेशात गेल्यावरही त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं.
त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक अडचण. कारण तिथे खर्च खूप जास्त होता, पैशाची सतत चिंता असायची. अनेक वेळा त्यांना स्वतःच्या गरजा कमी करून राहावं लागत होतं. यातील दुसरी अडचण सामाजिक तिरस्कार, वर्णभेद. इथे त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला. काही ठिकाणी त्यांचा खूप अपमान झाला. तू कोण आहेस असे प्रश्न विचारण्यात आले. आणि तिसरी महत्त्वाची अडचण म्हणजे राहण्याच्या समस्या. तिथे त्यांना योग्य निवासस्थान मिळणं कठीण होतं. साध्या गरजा पूर्ण करणंही त्यांना संघर्षपूर्ण वाटत होतं. पण या सगळ्यातही एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे त्यांचा अभ्यास कधीही थांबला नाही. पुस्तके कधी बंद झाली नाहीत. ज्ञानाची तहान कमी झाली नाही. ते रात्रंदिवस वाचन करत राहिले. कधी कधी आर्थिक ताणामुळे उपाशी राहिले, पण शिक्षण थांबवलं नाही. त्यांच्या विचारांमध्ये खूप ताकद होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा विश्वास हा होता की शिक्षण हेच माणसाला गुलामीतून मुक्त करतं. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नव्हती, तर स्वाभिमान मिळवण्याचं एक साधन होतं, सामाजिक बदलाचं एक हत्यार होतं आणि स्वतःला सिद्ध करण्याचा त्यांच्याकडचा असलेला एक मार्ग होता. या पुस्तकातील 5वा भाग परदेशातील अनुभव. हा भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार विश्वास झालेला सर्वात मोठा बदल होता. ही फक्त परदेशातील शिक्षणाची गोष्ट नाही, तर स्वतःची ओळख आणि मानव म्हणून जगण्याचा अनुभव याची कथा आहे. या भागामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशातील शिक्षणाची गोष्ट पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर एक वेगळं जग उभं राहिलं होतं. इथे त्यांना कोणी अस्पृश्य म्हणत नव्हतं, कोणी त्यांना स्पर्श टाळत नव्हतं, कोणी त्यांची जात विचारत नव्हतं. हे सगळं त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होतं. हा त्यांचा मानव म्हणून जगण्याचा पहिला अनुभव होता. कारण भारतात त्यांना पाणी पिण्यासाठी वेगळं भांडं होतं, शाळेत वेगळी वागणूक होती, प्रत्येक ठिकाणी अपमान होता. पण इथे परदेशात ते सगळ्यांसोबत बसू शकत होते, एकाच टेबलावर जेवू शकत होते, आपलं मत मोकळेपणाने मांडू शकत होते. हा अनुभव त्यांच्या आयुष्यात अतिशय भावनिक होता. कारण पहिल्यांदाच त्यांना जाणवलं, मी फक्त एक जात नाही, मी एक माणूस आहे. या नव्या अनुभवांमुळे त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे, जर इथे सगळी माणसं म्हणून जगू शकतात, तर भारतात असं का नाही? हा प्रश्न फक्त विचार नव्हता, ते आता त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनला होता. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना समानतेचे विचार, लोकशाहीची मूल्य आणि मानवी हक्कांची जाणीव हे सगळं त्यांना शिकायला मिळालं. तिथे त्यांनी समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण या विषयांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या आयुष्यातील पुढचा टप्पा म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. त्यासाठी ते इंग्लंडमध्ये गेले. इथेही त्यांना विचारांची मोकळीक, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आणि समानतेचे वातावरण भेटले. यामुळे त्यांचे विचार अधिक परिपक्व झाले. या सगळ्या अनुभवांनी त्यांच्या मनात एक ठाम निर्णय घेतला. ते म्हणाले, मी भारतात परत जाईन आणि या अन्यायाविरुद्ध व्यवस्थेला बदलून टाकेन. त्यांना समजलं की समस्या व्यक्तीची नाही, समस्या व्यवस्थेची आहे आणि ती बदलण्यासाठी शिक्षण, कायदा आणि विचार यांची गरज आहे. या पुस्तकातील भाग 6वा भारतात परतल्यानंतरचा संघर्ष. हा भाग म्हणजे शिक्षणाने सक्षम झालेल्या एका व्यक्तीचा, पण समाजाने अजूनही न स्वीकारलेल्या वास्तवाचा संघर्ष आहे. परदेशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव म्हणून जगणं अनुभवलेलं होतं. जेव्हा ते भारतात परतले, त्यांना वाटलं होतं आता परिस्थिती बदलेल, पण वास्तव खूप कठोर होतं. परदेशात त्यांना समानता, सन्मान, मोकळेपण भेटलं होतं, पण भारतात परतल्यावर पुन्हा तीच जात, तोच भेदभाव आणि तोच अपमान. शिक्षण बदललं होतं, पण समाज बदलला नव्हता. त्यांना भारतात परतल्यानंतर बडोद्याच्या संस्थानात नोकरी मिळाली, पण सहकारी त्यांच्याशी नीट वागत नव्हते. कोणी त्यांच्या जवळ बसायला तयार नव्हतं. त्यांच्या कागदांनाही हात लावायला लोक कचरायचे. इतकंच नाही, त्यांना पाणी सुद्धा सहज मिळत नव्हतं. एक उच्च शिक्षित, परदेशात शिकलेला व्यक्ती, पण तरीही अस्पृश्य म्हणून त्यांना वागणूक भेटत होती. त्यांना सर्वात मोठा संघर्ष करावा लागला तो राहण्यासाठी. कारण त्यांना कुठेही घर मिळत नव्हतं. नाव ऐकल्यावर लोक नकार द्यायचे. त्यांना ओळख लपवून राहावं लागायचं. एकदा तर त्यांनी पारशी म्हणून ओळख लपवून राहण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा लोकांना खरं कळलं, त्यांना लगेच बाहेर काढलं गेलं. हा अनुभव त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक होता.
हा फक्त बाहेरचा संघर्ष नव्हता, तो आतूनही त्यांना तोडत होता. मी इतकं शिक्षण घेतलं तरीही मला माणूस म्हणून का स्वीकारलं जात नाही? माझी चूक काय आहे? पण त्यांनी हार मानली नाही. या सगळ्या परिस्थितीमधून, अपमान आणि वेदनेतून एक विचार जन्माला आला. तो म्हणजे आता फक्त सहन करायचं नाही, आता बदल घडवायचा. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी ठरवलं, समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, अस्पृश्यतेविरुद्ध लढा द्यायचा, शिक्षण आणि कायद्याच्या माध्यमातून बदल घडवायचा. त्यांनी लेखन सुरू केलं, लोकांना जागरूक करायला सुरुवात केली, स्वतःचा आवाज समाजापर्यंत पोहोचवला. त्यांना स्पष्टपणे समजलं होतं, समस्या त्यांच्या शिक्षणात नाही, तर समस्या समाजाच्या विचारसरणीत आहे. आणि म्हणूनच विचार बदलले तर समाज बदलेल. या पुस्तकातील 7वा भाग, सामाजिक चळवळीची सुरुवात. हा भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षातून संपूर्ण समाजाच्या क्रांतीची सुरुवात होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आता ठरवलं होतं, अन्याय सहन करायचा नाही, तर त्याविरुद्ध उभं राहायचं. यातील पहिला टप्पा, संघर्षाची पहिली ठिणगी. भारतामध्ये अस्पृश्यतेमुळे पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, मंदिरात प्रवेश नव्हता, सामाजिक ठिकाणी समान हक्क नव्हते, लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीवच नव्हती. आणि इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवात केली लोकांना जागृत करण्याची. या भागातील दुसरा टप्पा, महाड सत्याग्रह, पाण्यासाठीचा लढा. 1927 साली त्यांनी महाड येथे एक ऐतिहासिक आंदोलन उभारलं. महाडचे 14 तळे हे सार्वजनिक पाण्याचं ठिकाण होतं, पण अस्पृश्यांना तिथून पाणी पिण्याची परवानगी नव्हती. आंबेडकरांनी हजारो लोकांना एकत्र केलं आणि स्वतः तळ्यातून पाणी पिऊन हक्कांचा दावा केला. हा क्षण फक्त पाणी पिण्याचा नव्हता, तो स्वतःच्या हक्कासाठीचा लढा होता. यातील तिसरा टप्पा, मंदिर प्रवेश आंदोलन. पुढचा मोठा संघर्ष म्हणजे मंदिर प्रवेशासाठी. त्या काळात अस्पृश्यांना देवळात प्रवेश नव्हता. देव सगळ्यांचाच असतो, तरीही काहींना तो नाकारला जात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं, जर देव सगळ्यांचा असेल तर मंदिरात जाण्याचा हक्कही सगळ्यांना असायला हवा. या चळवळींनी समाजात मोठा बदल घडवायला सुरुवात केली. यातील चौथा टप्पा, अस्पृश्यतेविरुद्ध उघड लढा. आता हा संघर्ष फक्त एका घटनेपुरता मर्यादित नव्हता, आता हा एक मोठा सामाजिक आंदोलनाचा भाग बनला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा घेत होते, भाषणांमधून लोकांना जागं करत होते, लिखाणातून विचार पसरवत होते. त्यांचा संदेश स्पष्ट होता, तुम्ही कमी नाही, तुम्हाला कमी समजलं गेलं आहे. त्यांनी लोकांना स्वाभिमानाची शिकवण दिली. पूर्वी लोक घाबरलेले होते, स्वतःला कमी समजत होते, अन्याय सहन करत होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं, भीती नाही, स्वाभिमान ठेवा, गप्प बसू नका, आवाज उठवा, स्वतःच्या हक्कासाठी उभे राहा. यातील 5वा टप्पा, विचारांची क्रांती. ही चळवळ फक्त बाह्य बदल नव्हती, ती मनाची क्रांती होती. लोक स्वतःला ओळखू लागले होते, प्रश्न विचारू लागले होते, स्वतःच्या हक्कासाठी लढू लागले होते. या पुस्तकातील 8वा भाग, नेतृत्व आणि परिवर्तन. तुम्ही एका अशा व्यक्तीचा विचार करा ज्याला लहानपणी पाणी पिण्याचा हक्क नव्हता आणि पुढे जाऊन तीच व्यक्ती संपूर्ण देशाचे हक्क लिहिते. ती व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ही त्यांच्या नेतृत्वाची ताकद आहे. माझ्या आत्मकथामध्ये आपण पाहतो की त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार त्यांना तोडत नाही, उलट त्यांना घडवत जातो. त्यांनी स्वतः अनुभवलेले शाळेतील भेदभाव, समाजातील तिरस्कार, शिक्षण असूनही नाकारले जाणे, या सगळ्यांमुळे त्यांच्या मनात एक ठाम विचार निर्माण झाला, ही परिस्थिती बदललीच पाहिजे. त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर त्यांना कृतीत उतरवले. त्यांनी दलित समाजाला जागं केलं आणि सांगितलं, तुम्ही कमी नाही, तुम्हालाही समान हक्क आहे. त्यांनी लोकांना 3 गोष्टी शिकवल्या, शिक्षण घ्या, एकत्र या आणि अन्यायाविरुद्ध लढा. या पुस्तकातून आपल्याला स्पष्ट होतं की त्यांचं नेतृत्व हे पुस्तकातून नाही, तर आयुष्यातील वेदनेतून जन्मलेलं होतं. हळूहळू त्यांच्या विचारांचा प्रभाव दिसू लागला. दलित समाजात जागरूकता वाढली, लोकांनी स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवायला सुरुवात केली, शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली. लोक आता भीतीतून बाहेर पडत होते आणि स्वाभिमानाने जगायला शिकत होते. हा फक्त बदल नव्हता, ही एक सामाजिक क्रांती होती. या भागातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधान निर्मिती.
पुस्तकातील अनुभवांनी ज्ञानाने त्यांना इथे आणून ठेवलं होतं. कारण जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाला अशा नेत्याची गरज होती ज्याने अन्याय स्वतः अनुभवला होता. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी फक्त कायदे लिहिले नाहीत तर स्वतःच्या आयुष्यातील वेदना त्या शब्दात उतरवल्या. त्यांनी लोकांना समानतेचा अधिकार, अस्पृश्यता बंद करण्याचा कायदा, शिक्षण आणि संधीमध्ये समानता दिली. ज्या वेदना मी सहन केल्या त्या पुढच्या पिढीला सहन कराव्या लागू नयेत. या पुस्तकातील 9वा भाग तत्वज्ञान आणि विचार हा भाग म्हणजे संपूर्ण प्रवासाचा सार आहे. संघर्ष, अपमान, शिक्षण आणि चळवळींमधून घडलेलं एक भव्य विचार विश्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातून उभे राहिलेले विचार हे फक्त त्या काळापुरतेच मर्यादित नाही तर आजही तितकेच प्रभावी आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यातील पहिली गोष्ट शिका, कारण ज्ञान हीच खरी ताकद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखण्याचं साधन, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शक्ती आणि स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग. त्यांनी स्वतः अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेतलं, देश विदेशात उच्च शिक्षण मिळवलं आणि ते समाजासाठी वापरलं. त्यांना ठाम विश्वास होता, शिक्षणाशिवाय मुक्ती नाही. त्यांनी दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे संघटित व्हा, कारण एकतेच शक्ती आहे. त्यांनी पाहिलं होतं की लोक वेगवेगळे राहतात, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो. म्हणून त्यांनी सांगितलं, एकत्र या, संघटित व्हा, कारण एक व्यक्ती आवाज उठवू शकते पण संघटना बदल घडवू शकते. त्यांच्या चळवळींमध्ये हजारो लोक सहभागी झाले. हेच त्यांच्या विचारांचं यश आहे. यातील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघर्ष करा, स्वतःच्या हक्कांसाठी लढा. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा म्हणजे संघर्ष. शिक्षणासाठी संघर्ष, सन्मानासाठी संघर्ष, समाज बदलण्यासाठी संघर्ष. त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे, हक्क मिळवण्यासाठी लढावंच लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू म्हणजे त्यांचा स्वाभिमान होता. स्वाभिमानाशिवाय जीवन नाही. त्यांनी लोकांना शिकवलं, स्वतःला कमी समजू नका, कोणाच्याही अपमानाला घाबरू नका, स्वतःचा सन्मान राखा, कारण स्वाभिमान असला तरच खऱ्या अर्थाने जीवन जगता येतं. त्यांच्या या 3 महत्त्वाच्या गोष्टींमुळे लाखो लोकांचं आयुष्य बदललं. याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित माझी आत्मकथा या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. धन्यवाद.